अनिकेत आपल्या षटकातील अंतिम चेंडू असेल. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. अजूनही 2 षटक बाकी असणार आहेत. गुरुकृपा पालशित संघाच्या कोट्यातून पाहायचं आहे या 13 चेंडूंवरती किती धावा जमवण्यात यश मिळेल. धावसंख्या 19, एक गडाच्या मोबदल्यात 19 अशी धावसंख्या आपण पाहतोय. अनिकेत आपल्या षटकातील अंतिम चेंडू. आता मात्र डाव्या यष्टी बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु अपयशी कट पाहायला मिळतोय. अवांतर चेंडू दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. एक अवांतर धाव सुद्धा जोडली जाईल. या ठिकाणी धावसंख्या 20 पर्यंत मजल. हो फटका सजवायचा होता. जोरदार अपील केली जाते आणि अपील फेटाळून लावली जाईल पंचांच्या माध्यमातून. दरम्यान षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकाखेरीज धावसंख्या फक्त आणि फक्त 20. षटकासाठी जबाबदारी दिली जाते. अनिरुद्ध पाटील पाहायचंय गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. स्वतःसाठी, आपल्या गावच्या संघासाठी, मास्टर अविनाश नरवणसाठी पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. हलक्या हाताने सन्मान द्यावा लागलाय फलंदाज सुयश याला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला या ठिकाणी सिद्धेश चेंडू खाली आलाय. एकदा पूर्ण केली जाते. एका धावेने स्ट्राईकवर आणलं जातंय. द हार्ड हिटर साहिल जाधव याला पाहायचंय साहिल कशा प्रकारे फलंदाजी करेल. 11 चेंडू येणारे फक्त शिल्लक असतील गुरुकृपा पालशित संघाच्या कोट्यातून. धावसंख्या 21 पर्यंत मजल. चौथ्या षटकाचा खेळ चालू असताना वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने चौथं षटक हाताळलं जातंय. गोलंदाज अनिरुद्ध पाटील याच्या माध्यमातून. पंचांच्या डाव्या साईडने जो हाताने मारा चांगल्या प्रकारे ताकदीचा वापर केला जातोय. लॉंग वरून पुन्हा एकदा चेंडूने गिरकी घेतली लॉंग ऑफच्या दिशेनं. तिसऱ्या धावेसाठी डेंजर एंड. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग या ठिकाणी खेळाडूंमध्ये पाहायला मिळते पालशित संघाच्या. पाहायचंय आपल्या षटकातील पुढचा चेंडू सुयश साठी अनिरुद्ध याचा. आता मात्र चांगल्या प्रकारे फटका साधलाय. लॉंग ऑनच्या रिजनला त्या ठिकाणी चेल पकडला जातोय. पंकजने पकडलाय चेल. सुयशचा संपतोय खेळ. दुसरा धक्का मास्टर अविनाश नरवण संघाला. पाहायचंय 2-24 अडचणीत सापडलेला पाहायला मिळतोय मास्टर अविनाश नरवण संघ. अथर्व चांगल्या प्रकारे फटका सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मात्र पंकज फसला आणि घेतला चकावून चेंडू चाललाय सीमारेखा पार. येतोय हा चौकार. पहिल्या चेंडूवरती फटका फसला होता त्या ठिकाणी. आता मात्र पुन्हा एकदा फटका सजलाय. पाहायचाय हो झेल पकडला जातोय. एका हाताने अडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 हाताने झेल पकडला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पंकजाच्या माध्यमातून मास्टर अविनाश नरवण संघाचा. पाहायचा आता मात्र कप्तानी पारी त्याच्या माध्यमातून खेळली जाईल का. चालू षटकातील अंतिम चेंडू असणार आहे. चांगलं षटक हाताळले जातंय अनिरुद्ध पाटील याच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी. चालू षटकातील अंतिम चेंडू 28 धावसंख्येवर आपण मास्टर अविनाश नरवण संघाला पाहतोय. अंतिम चेंडू सुद्धा खोलवर टप्प्याचा होता. टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी उसळी कमी दिली जाते. अनिरुद्ध याच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी केली जाते. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकाखेरीज 28 अशी धावसंख्या. 8 धावा खर्च केल्या जात आहेत. 2 गड्यांना माघारी पाठवलं जातंय अनिरुद्ध याच्या माध्यमातून. गुहागर तालुक्यातील पहिला बाईकर वॅन, पहिली बाईक ज्यानं पटकावले असा राजकिरण पालशेतचा वंडर बॉय या उपमेने सुद्धा ओळखलं जातं. पाहायचं आहे तो समोर तितक्या ताकदीचा फलंदाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय साहिल जाधव. पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सिद्धेशला चकावलाय चेंडू सीमारेखा पार. सिद्धेशला वाटलं होतं चेंडू पुढे आहे आणि जज करण्यात चुकी पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चाललाय चेंडू सीमारेखा पार. येतोय हा षटकार. पहिल्या षटकाराची नोंद या सामन्यामध्ये केली जाते साहिल जाधव याच्या माध्यमातून. आणि यासाठी या नावाची चर्चा केली गेली होती. सामना चालू होत होता त्याच वेळी या नावाची चर्चा झाली होती आणि याच कारणासाठी ही चर्चा केली गेली. पाहायचं आता पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. जाहीर क्षेत्रामध्ये बाईक स्वरूपात 1 धाव जोडली जाते. मास्टर अविनाश नरवण संघाच्या खात्यामध्ये एका धावीन धावसंख्या डबल 35 धावा.
आपल्या षटकातील पुढचा चेंडू राजकिरण घेऊन चाललाय साहिलसाठी. पुन्हा एकदा ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू हवेत. सौरभला धावणं गरजेचं होतं. पॉइंटला होता. डीप पॉइंटच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झाला होता. सौरभने वेट केलाय. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये लँडिंग झालाय. 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेळ कुठेतरी जुळून येत नाहीये. सिद्धेश आणि सौरभ दोघं एकमेकाला पाहत राहिले आणि 2 धावा या चोरून पूर्ण केल्या जात आहेत मास्टर अविनाश नरवण संघाकडून. 37 धावांपर्यंत मजल पाहायचा. अंतिम षटक हाणामारीचे षटक आहे आणि या षटकामागे हाणामारी करण्याचा प्रयत्न केला जातोय साहिल जाधव याच्या माध्यमातून. आता मात्र वा बाई वा, काय फटका सजलाय. सरळ डाऊन द ग्राउंडचा फटका खेळलाय. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतं. अतिशय आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आता मात्र पुन्हा एकदा उडवलंय. चेंडू हवेत पाहायचा. त्या ठिकाणी झेल पकडला जातोय का? अनिकेत होता आणि चांगला झेल पकडला जातोय. सुरेख फटका सजला होता परंतु थोडस एलिव्हेशन जास्त पाहायला मिळाला. चेंडूला उंची जास्त पाहायला मिळाली साहिलच्या माध्यमातून. 4था धक्का मास्टर अविनाश नरवण संघाला. चेंडूवरती 6 धावा आल्यात. तदनंतर 1 धाव बाईट स्वरूपात 1 धाव आले. नंतर 2 धावा आणि तदनंतर सुद्धा एक चांगला डाऊन द ग्राउंडचा फटका 6 धावीसाठी आपण पाहिला. स्कोरर आपण ऍक्टिव्ह राहायचंय. अंतिम चेंडूसाठी श्रावण दाखल झालाय. राजकिरणाच्या अंतिम षटकातील अंतिम चेंडू पालशेत संघाकडून. स्लो पदरीचा चेंडू होता. पाहायचा धावत पकडला जाईल का श्रावण याला. नक्कीच या ठिकाणी धावत पकडला जातोय. 43 धावसंख्येवर पूर्ण 5 षटकांचा खेळ संपतोय. 44 धावांचं आव्हान असेल. 5 षटकाखेरीस 4 बाद 43. करोड आयोजित ही भव्य दिव्य अशी ओराम क्रिकेट स्पर्धा रत्नागिरी जिल्हा हे ग्रामपंचायतची ही स्पर्धा प्रतिवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी हा क्रिकेटचा महासंग्राम या कोंडकारुळच्या गावामध्ये आपण पाहतोय. चालू असलेली लढत दुसऱ्या सत्रासाठी 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी पालशेत संघाकडून सलामीची जोडी मैदानात आपण दाखल झालेली पाहतोय. पालशेतचा वंडर बॉय राजकिरण बोले तर दुसऱ्या साईडला पंकज नार्वेकर दोन्ही घातक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सलामीसाठी प्रतीक आणि पंकज अशी सलामीची जोडी आपण पाहत असतो. परंतु आता मात्र सामना चेस करायचा आहे. त्या ठिकाणी थोडासा निर्णय बदललाय. स्वतः कर्णधार आहे प्रतीक. राजकिरणला पुढे केलं गेलंय. 44 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय तेजस. ओहो हो, काय गोलंदाजी पाहायला मिळते. परंतु डाव्या यष्टी बाहेर पकडला जातोय चेंडू. अवांतर चेंडू आणि या ठिकाणी बदल हा नरवण संघाकडून सुद्धा केला जातोय. पहिलं षटक आपण भवानीचं षटक म्हणतो हे सुयश हाताळत असतो. परंतु आता मात्र मॅचची कंडिशन पाहून या ठिकाणी निर्णय बदलला जातोय आणि तेजसवर जबाबदारी दिली जाते. हलक्या हाताने ढकललाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने पाहायचा. 1 धाव तर नक्कीच सुरक्षित पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा धाव घेतली जाते आणि थोडंसं गडबडलाय त्या ठिकाणी. तिसऱ्या धावेसाठी राजकिरणला धावायचा आहे. डेंजर एंडला पाहायचा आहे. थोडासा थ्रो या ठिकाणी डायरेक्ट होणं गरजेचं होतं. डेंजर एंडला राजकिरण पकडला गेला असता आणि याचसाठी राजकिरणला सलामीसाठी पाठवलं गेलं होतं. या ठिकाणी सिंगल डबल वर भर देणं गरजेचं आहे आणि त्यावेळेस प्रतीक स्वतः मैदानावरती दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. 4 अशी धावसंख्या. आता मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका सजलाय. 1 धाव पुन्हा एकदा पूर्ण केली जाईल सुरक्षित. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. आताचा थ्रो चांगला होता या क्षेत्ररक्षकाकडून. सरळ सीमारेखावरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतोय. जात आहेत दोन्ही फलंदाज राजकिरण आणि पंकजांच्या माध्यमातून. 2 धावेने धावसंख्या 6 पर्यंत मजल. 44 धावांचा पाठलाग करीत आपली सेवा त्याच्या माध्यमातून केली गेले. चला कर्णधार दाभोळ भंडारवाडा त्याचप्रमाणे रोहित फायटर अबलोली दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकी कक्षाकडे त्वरित यायचंय. रोहित फायटर अबलोली आणि दाभोळ भंडारवाडा. आता मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने हा फटका खेळलाय. 1 धावेसाठी विनंती करतो दोन्ही कर्णधार आपण लगेचच दाखल व्हा. यानंतर आपला सामना असेल दाभोळ भंडारवाडा आणि रोहित फायटर अबलोली दोन्ही मातबगार संघ आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललाय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय.
चांगल्या प्रकारे या ठिकाणी दाभोळ भंडारवाडा संघाचा कर्णधार दाखल झालाय. त्याचप्रमाणे रोहित फायटर अबलोली संघाचा पप्प्या सुद्धा या ठिकाणी दाखल होतोय. दोन्ही कर्णधारांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता मात्र चांगल्या प्रकारे फटका सजलाय. आपण पाहताय उत्तुंग असा षटकार करारा प्रहार केला गेलाय. तेजस्वरती आक्रमण चढवलं गेलं. 14ची सलामी पहिल्या षटका मागे दिली जाते. धावसंख्या 14 बिनबाद 14. अजूनही 30 धावेंची गरज असणार आहे. येणारे चेंडू असणार आहे 24 चेंडू 30 धावा. सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावर आता मात्र आणलं जातंय आपला स्ट्राईक गोलंदाज सुयश याला. पंकज आता मात्र हलक्या हाताने खेळलाय. एक चांगल्या प्रकारे फटका पंकजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. जाहीर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या ट्रबल. धावसंख्या 15. शिस्तबद्ध अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असते. सर्व श्रेय हे प्रणवदत्ता पोळेकर, त्याचप्रमाणे कैलास चिपळणकर आणि त्यांचे सर्व संघ साथीदार मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांना देण्यात येईल. कारण या स्पर्धेची चर्चा संपूर्ण गुहागरमध्ये असते आणि ती स्पर्धा ही आज या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला दिवस एक चांगला दिमागदार दिवस या ठिकाणी पार पडतोय. चांगले चांगले मातब्बर संघ या स्पर्धेत उतरलेत आणि यानंतरचा सामना तितक्या ताकदीचा आपल्याला पाहायला मिळेल. दाभोळ भंडारवाडा आणि रोहित फायटर अबलोली या दोन संघांमध्ये. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने सुयश गोलंदाजी मार्कवर पंकजसाठी आपल्या षटकातील पुढचा चेंडू राईट हँड वर विकेटने मारा. आता मात्र फटका फसलाय. झेल पकडण्याची संधी. साहिल झेल पकडतोय. पंकजचा खेळ संपतोय. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची कडा घेतली आणि साहिल यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाही. पहिला धक्का 16 धावसंख्येवर. षटकार चौकारांचा बादशाह म्हणून ओळखला जातो. प्रतीक पाहायचंय. गुरुकृपा पालशेत संघाचा आधार स्तंभ. पालशेतची शान प्रतीक असेल. नक्कीच भंडारी समाज म्हटलं की समा उत्सव आणि या समा उत्सवातील पालशेतची शान म्हणून ज्याची ओळख आहे तो प्रतीक. आणि आता पहा हे आपली ताकद दाखवले या ठिकाणी प्रतीक याने. आले आले आपले इरादे स्पष्ट केले जात आहेत. प्रतीकाच्या माध्यमातून षटकारासाठी येते 6 धावा. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु आता मात्र चकवलं जातंय, फसवलं जातंय. गोलंदाज सुयश याच्या माध्यमातून. सुयशकडे सुद्धा अनेक वर्षाचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. तर प्रतीकने सलग 3 षटकार ठोकले तर मनोजजी घोळतळे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक ऑन झालंय. आता मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत. या ठिकाणी झेल पकडला जाणार का? श्रावण चुकलाय. झेल सुटला जातोय. एक घातक फलंदाज प्रतीकचा झेल सुटला जातोय. कॅचेस विन द मॅचेस अनेक वेळा आपण ऐकत आलोय, परंतु आता मात्र कॅच ड्रॉप तर मॅच ड्रॉप असा हा सिनारिओ या ठिकाणी क्रिएट झालाय. महत्वपूर्ण फलंदाजाचा या ठिकाणी झेल सुटलाय. स्वतः कर्णधार आता तंबूच्या आश्रयाला गेला असता, परंतु आता मात्र अजूनही 21 धावेची गरज. 18 चेंडू आणि 21 धावा. नक्कीच सर्वप्रथम आपल्या कामधंद्याला या ठिकाणी प्राधान्य दिलं जातंय. ही चांगली गोष्ट आहे मित्रांनो. आपलं कामधंदा आणि आपला परिवार या सोबत आपण क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. राजकिरण येतोय. पालशेतचा वंडर बॉय. आता मात्र वाह काय फटका खेळलाय, परंतु थोडासा दिशाहीन. क्लासिक फटका खेळला होता. घुटना टेक, परंतु चेंडू चाललाय जाहीर क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी जाईल चेंडू. सुरेख फटका होता. लो फुलटॉस होता. बसलाय आणि चेंडू उचललाय. सुरेख फटका खेळला होता. एका धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल होईल. एका धावेने धावसंख्या ट्रबल. धावसंख्या 25 धावांपर्यंत मजल. साहिल धावगतीला सुरुवात. राईट हँड वर विकेटने मारा. आता मात्र फसवलंय. थोडीशी उसळी कमी पाहायला मिळते. साहिलच्या माध्यमातून ओळखलंय राजकिरणची खेळी कशी असेल आणि राजकिरण दोन्ही खेळाडूंना माहिती आहे आपला वीकनेस कोणता असेल. आता मात्र चांगल्या प्रकारे फटका सजलाय आणि पुन्हा एकदा चौकार येतोय. सुरेख फटका. आता मात्र आक्रमण चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाचं सजवलं जाते. राजकिरणाच्या माध्यमातून हा येतोय चौकार. 4 धावेने धावसंख्या 29 धावा. एक बाद 29. 44 धावांचा पाठलाग करीत असताना पाहायचं कमबॅक करावं लागेल. ब्रेक थ्रू द्यावा लागेल. विकेट प्राप्त करावी लागेल. नरवण संघाला ताकद आहे, क्षमता आहे, अनुभव आहे. अनुभवपणाला लावावा लागेल.
आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, आक्रमक फटका, त्या ठिकाणी थोडासा पंबल, क्षेत्ररक्षक गडबडलाय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून वन बाउन्स चेंडू चाललाय चौकारासाठी. पुन्हा एकदा जोडले जाऊ चौकारानंतर. आता मात्र चांगला फिरकीचा चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग करण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धावची खूण पंचांच्या माध्यमातून केली जाते. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकाखेरीज धावसंख्या 1-33-12-11 असं सामन्याचं समीकरण. अमित उर्फ कुपरचा झेल सुटला आणि तदनंतर कुपरने विजयी चौकाराची नोंद केली गेली. आता मात्र प्रतिकेच्या माध्यमातून लॉंग ऑनच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. मिळेल दाभोळ भंडारवाडा या संघासमोर. पुन्हा एकदा जोरदार फटका खेळला जातोय. मिड ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर थोडीशी आउटफीट या ठिकाणी आपण पाहतोय. 1 धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्या 38 पर्यंत मजल. अजूनही 6 धावेची गरज. 8 चेंडू, 10 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे फटका सदलाय पाहायचा आहे. त्या ठिकाणी डीपला चेंडू चाललाय, थोडस गडबडलाय. गचाळ क्षेत्ररक्षण केलं जात आहे. क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षा असतात मित्रांनो गोलंदाजी करत असताना बॉलर निर्धाव चेंडूची सांगता. या ठिकाणी रोहित फायटर आपल्या संघाचा आक्रमक फलंदाज सुमेध सुद्धा दाखल होतोय. नक्कीच येणाऱ्या सामन्यामध्ये खेळ त्याचा पाहायला मिळेल. फुलटॉस पद्धतीचा चेंडू मेजवानी होती आणि स्वीकारली जाते. सीमारेखा पार केला जातोय. येतोय विजयी षटकार. गुरुकृपा पालचेत संघ विजय संपादन करण्यात यश मिळतंय.